महामार्ग टोल नाक्याचं काम तत्काळ थांबवावं, टोल विरोधी कृती समितीचे आजरा तहसीलदार आणि पोलीस ठाण्यास निवेदन. अन्यथा 10 जून रोजी टोल हद्दपार करण्यासाठी निघणार सर्वपक्षीय मोर्चा. संकेश्वर बांदा महामार्गावर आजरा शहराजवळ होत असलेला टोल नाका तत्काळ बंद करावा, अन्यथा 10 जूनला तालुक्यातील जनतेच्या वतीनं संकेश्वर बांदा महामार्ग टोलमुक्ती संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा निघेल आणि टोल हद्दपार करू असं निवेदन आज महामार्ग टोल विरोधी कृती समितीच्या वतीनं आजरा तहसीलदार आणि पोलीस विभागाला देण्यात आलं. निवेदनात म्हटलंय की संकेश्वर बांदा महामार्गाचं काम 1.5 वर्षापासून सुरू आहे. या रस्त्यासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी घेतलेल्या आहेत. खरं तर कोणत्याही प्रकल्पाचं काम सुरू करत असताना त्या प्रकल्पानं बाधित शेतकऱ्यांच्या संपादित जमिनी घरांचा मोबदला दिल्यावरच काम सुरू करावं असा कायदा सांगतो. पण इथं कायदा बाजूला ठेवून रस्त्याचं काम सुरू झालं. वड, पिंपळ, जांभूळ अशा स्थानिक प्रजातींच्या हजारो झाडांची कत्तल केली गेली. त्यामुळे शेतकरी आणि स्थानिक जनतेच्या मनात तीव्र असंतोष आहे. त्यातच भर म्हणून रस्त्याचं काम अपूर्ण असतानाच या महामार्गावर आजरा शहराजवळ टोल नाका उभारणीचं काम मात्र वेगानं सुरू आहे. खरं तर संकेश्वर बांदा हा 108 किलोमीटर लांबीचा 2 पदरी रस्ता केंद्र सरकारच्या निधीतून विकसित होणार आहे. या रस्त्याची मूळ किंमत 500 कोटी रुपये असली तरी कागदोपत्री 299 कोटीच होतीये. मुळातच हा रस्ता शासन बांधत असल्यानं आणि बांधा वापरा आणि हस्तांतरित करा तत्वावर नसल्यानं टोल नाका उभारून टोल वसूल करणं चुकीचं असल्याचं आजरेकरांचं मत आहे. एखाद्या खाजगी कंपनीला लूट करण्यास परवानगी दिल्यासारखाच हा प्रकार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून टोल नाक्यासह स्थानिक वाहनधारकांबाबतच्या धोरणाची अधिकृत माहिती अपेक्षित आहे. आजरा साखर कारखान्याचा हंगाम सुरू झाल्यानंतरच्या शेकडो ऊस वाहतूक वाहनांना आणि पर्यायानं तालुका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. याबाबतची स्पष्टता नसल्यानं याला विरोध आहे. यासाठी टोलमुक्ती संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली आपल्या कार्यालयावर दिनांक 10 जूनला मोर्चा काढत आहोत. याबाबत योग्य निर्णय घेऊ शकणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या जबाबदार अधिकाऱ्यांना चर्चेसाठी उपस्थित ठेवण्यासाठी आपण सूचना द्याव्यात. निवेदनावर संपत देसाई, प्रभाकर कोरवी, परशुराम बामणे, पांडुरंग सावरतकर, राजू विभुते, अल्बर्ट डिसोजा, गौरव देशपांडे, ज्योतिबा आजगेकर आदींच्या सह्या आहेत.